सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये 1 तारखेला झालेल्या मोठ्या गारपीट पावसामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता पिकाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी असणाऱ्या डाळिंब पिकाचं सुद्धा प्रचंड असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। डाळिंब बाग अक्षरशः उद्ध्वस्त झालेलं आहे। संपूर्ण खन्नाळ गावासह या ठिकाणी असणाऱ्या 4-5 गावामध्ये अशाच प्रकारचा गारपिटीचा पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी डाळिंब पिकाचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर माझ्या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर या ठिकाणी मक्याचं सुद्धा फार मोठं नुकसान झालेलं आहे। मक्याचं पीक संपूर्ण या ठिकाणी आपण पाहू शकता आडवं झालेलं आहे आणि जे काही पीक उभं आहे त्याच्यावर सुद्धा गारांचा पाऊस पडल्यामुळं ते सुद्धा पीक पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे। दुसरीकडे या ठिकाणी कांद्याचे रोपं असणाऱ्या ज्या शेती आहेत त्यासुद्धा पूर्ण उद्ध्वस्त या ठिकाणी झालेल्या आहेत। या संपूर्ण भागात आता या ठिकाणचे स्थानिक आमदार गोपीचंद पडळकर यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। त्याचबरोबर अशा ठिकाणी असणारे जे प्रांत अधिकारी नष्टे आहेत यांनासुद्धा यांनी सूचना केलेल्या आहेत की त्वरित या ठिकाणी संपूर्ण या शेतीचं जे झालेलं नुकसान आहे याचा पंचनामा करून शासनाला पाठवावा आणि गोपीचंद पडळकर यांनी शासनाकडे अशी मागणी केलेली आहे की या ज्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे याचा त्वरित पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाहणी करताना दिली आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, जत, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।